मैत्रिणींनो, आजच्या महाशिवरात्रीच्या प्रसादासाठी आपण एक झटपट अशी रताळूची खीर बनवूया. छोटे छोटे रताळू घेतले होते, स्वच्छ धुवून घेतले, त्याचे बारीक काप तयार करून घेतले आणि त्यानंतर ते कढईमध्ये शुद्ध तूप घालून हे सगळे काप भाजून घेतले. अगदी सोप्या पद्धतीने ही खीर बनते बरं का. हे भाजल्यानंतर लगेच पाणी घालायचं नाही आहे, पण वाफेवर हे चांगले नरम होतात. त्यानंतर आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घातले, त्याच पॅनमध्ये थोडेसे परतवले आणि मग मिक्स करून घेतले. नंतर काय करायचं आहे की त्यामध्ये गूळ किंवा साखर घालायचं आहे, हे तुमच्या आवडीप्रमाणे. गुळाची पावडर पण घालू शकता किंवा मग गूळ चिरून पण घालू शकता. मी हा सेंद्रिय गूळ चिरून घातलेला आहे. बस व्यवस्थित गूळ पातळ झाला की थोडंसं दूध घालायचं, अगदी किंचित, आणि एक वाफ घ्यायची आहे. बरेचदा हे दूध आहे ना फाटतं, कारण गूळ घालतो ना आपण, पण काळजी नाही करायची. ते थोडंसं असं स्क्रम्बल सारखं दिसतं. आणि बस हे गार झालं की नंतर त्यामध्ये परत आपल्याला आवडेल इतपत दूध घालायचं आहे. अशा प्रकारे ही आपली रताळूची खीर तयार होते. मी इथे विलायची पावडर घातलेली आहे, तुम्ही जायफळ पण घालू शकता किंवा केशर सुद्धा घालू शकता. तर आज ही बनवलेली रताळ्याची खीर तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि रेसिपी नक्कीच बनवून बघा. धन्यवाद.